हॅलो गाईज. आजच्या शिवजयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या भगव्या आणि शिवमय शुभेच्छा. आजची ही शिवजयंती आपल्या सर्वांसाठीच एक मोठ्या सणापेक्षा कमी नाहीये. हा आपला भारताचा पूर्ण हिंदूंचा मोठा सणच आहे. शिवजयंती निमित्त आपण सर्वजण शिवजयंती साजरा करतो, मिरवणूक काढतो. तर महाराजांचा इतिहास पण आपण बघण्याची गरज आहे. शिवाजी महाराज असू दे किंवा संभाजी महाराज असू दे, त्यांचे चरित्र आपण एकदा जर वाचलं आयुष्यात तर आपले संघर्ष आपल्यासाठी खूप छोटा आहे. त्यापेक्षा त्यांनी खूप मोठा संघर्ष केला होता हे आपल्या लक्षात येईल. संभाजी महाराजांनी, शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये जे काही आपल्यावर संस्कार केले ते आपण वेळेनुसार कुठेतरी विसरून जात नाहीये ना, हे विचार करण्याची गरज आज आहे. महाराजांनी त्या काळामध्ये स्त्रियांचा अपमान करणाऱ्या पुरुषांसाठी किंवा स्त्रियांचा जो कोणी अपमान करेल त्यासाठी चौरंग करणे किंवा गडकोटांवरून खाली लोटणे अशा बऱ्याच शिक्षा केलेल्या होत्या. सो महाराजांच्या काळामध्ये स्त्रियांना खूप स्वातंत्र्य होतं आणि संरक्षण होतं. दुसरी गोष्ट म्हणजे महाराजांनी त्या काळामध्ये 18 पगड जातीचे लोक एकत्र करून स्वराज्याचा पाया निर्माण केला होता. स्वराज्य ही जिजामातांची इच्छा होती आणि ती महाराजांनी पूर्ण केली होती. महाराजांनी त्या काळामध्ये, आज आपण करिअरसाठी इतकं 20 ते 30 वयामध्ये इतकं झगडतोय, त्या काळामध्ये महाराजांनी एवढ्या कमी वयामध्ये स्वराज्याचा पाया रचला होता. महाराजांना इतकं सोपं नव्हती ती गोष्ट, पण महाराजांनी इतके लोक एकत्र बांधले होते की लोक त्यांच्यासाठी जीव देण्यासाठी सुद्धा तयार होते. महाराजांनी सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचे संस्कार तेव्हा केले होते आणि हे आपण लक्षात घेण्याची आज गरज आहे. सगळ्यांना एकत्र घेऊन महाराज चालायचे आणि महाराजांनी एकीने सगळं काही केलं होतं. महाराजांनी त्या काळामध्ये आपले गडकोट, जे आता आपण सह्याद्रीमध्ये फिरायला जातो, सह्याद्रीमधले जे गड किल्ले बघतो, आपण जेव्हा चढतो तेव्हा आपला अंदाज येतो की किती हे उंच आहे. त्या काळामध्ये कसे बनवले असतील, कसं वरती जात असतील, ही किती कष्ट घेतले असतील त्या काळामध्ये. ना तेव्हा रस्ते होते, ना एवढी डेव्हलपमेंट होती. आज आपल्याकडे यंत्र आहे, गाड्या आहे, सगळं काही आहे. त्या काळामध्ये महाराजांनी किती कष्ट घेतलेले होते, किती लांब लांब अंतर ते पार करून जायचे फक्त घोड्यावर. ही सगळं आपला इतिहास आपण पुढच्या पिढीला सांगायची गरज आहे. जे आपल्या घरात लहान मुलं असतात, आपण त्यांना कार्टून दाखवण्याऐवजी त्यांना महाराजांची संस्कृती शिकवणं गरजेचं आहे. पण आपण ती तेव्हा शिकवणार जेव्हा आपल्याला महाराजांनी काय केलं होतं हा इतिहास माहीत असेल. महाराजांनी जे काही आपल्याला म्हणजे त्यांचे आयुष्य आपल्यासाठी एक शिकवणच आहे. आपण जेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर जातो, बाकीच्या राज्यांमध्ये पण महाराजांची कीर्ती सगळ्यांना माहित आहे. पूर्ण भारतामध्ये महाराजांना आज मान देतात आणि जगामध्ये देखील बाकीच्या देशांमध्ये जर कोणी लेडीज असे नऊवार साडी किंवा साडी साधी घालून जरी गेलं तर तिथले लोक सुद्धा लगेच ओळखतात की हा, ही महाराष्ट्राची किंवा भारतातली संस्कृती आहे. म्हणून त्यांना लगेच लक्षात येतं, का तर ती संस्कृती आहे आपली. सो आपण वेळेनुसार आपली संस्कृती विसरत नाहीये ना, हा क्वेश्चन प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आपण वेळेनुसार मॉडर्न होतोय, नक्कीच मॉडर्न वेळेनुसार चेंज होणं गरज आहे ती, पण आपण त्या संस्कारांमध्ये मॉडर्नपणाच्या नादामध्ये आपण चुकीच्या दिशेला जात नाहीये ना, याची रिथिंक आपण केलं पाहिजे. आपले जे युवक असतात शिवजयंतीच्या निमित्ताने गड किल्ल्यांवर जातात, तिथं ड्रिंक करतात आणि तिथं कचरा करून येतात. हे गड किल्ले कष्टाने उभे केलेले आहे आणि त्या काळी मावळ्यांनी त्यासाठी रक्त गाळलं होतं, रक्त सांडवलं होतं. महाराजांनी किती कष्टाने श्रमांनी ते किल्ले मिळवले होते आणि आपण त्या किल्ल्यांवर घाण करून येतो किंवा तिथं ड्रिंक करतो, हे कितपत शोभनीय आहे. महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण गाड्यांना झेंडे लावतो, आपण हातात राजमुद्रा घालतो आणि ते घालून आपण बारच्या बाहेर जर गाडी उभं करत असेल, हातात राजमुद्रा घेऊन आपण जर बारमध्ये जात असेल, तर आपण महाराजांचा हा किती मोठा अपमान करत आहे याची सिरियसनेस कुठेतरी युवकांनी विचार केला पाहिजे. महाराजांनी ती जी राजमुद्रा आपण हातात घालतो तिचा अर्थ तरी आपल्याला माहित आहे का, याचा नक्की विचार करा. आणि महाराजांनी आपल्यासाठी जे काही केलं आहे त्याचे एकदा विचार करा तुम्ही.
आपण शिवजयंतीला बरेच मुलं ड्रिंक करून येतात आणि मिरवणुकीत नाचता. तुम्ही ती मूर्ती समजता का महाराजांना? मूर्ती म्हणून आपण तिथे ड्रिंक करून नाचायला जातो असंच असेल ना त्याचा अर्थ. कारण जर खरोखर महाराज आपल्या डोळ्यासमोर असते तर आपण ड्रिंक करून असं गेलो असतो का त्यांच्या समोर? आणि आपली त्यांच्या नजरेला नजर लावायची हिंमत झाली असती का अशी ड्रिंक करून? याचा विचार नक्कीच प्रत्येकाने केला पाहिजे. जर तुम्हाला हे योग्य वाटत असेल तर तुम्ही बिंदास करा, पण मला एक असं वाटलं की हा मेसेज मी शेअर करावा, कारण एक शिवकन्या म्हणून हा मेसेज देणं माझं कर्तव्य असं मला वाटतं. एक लेडीजचा रिस्पेक्ट करणं हा महाराजांच्या काळातला जो इम्पॉर्टंट संस्कार होता तो आज कुठेतरी नष्ट झाल्यासारखं असं वाटतं. महाराजांनी त्या काळामध्ये एवढे स्ट्रिक्ट जे पनिशमेंट ठेवलेल्या होत्या त्या आज नाही होऊ शकत. पण युवक जर बदलला तर महाराष्ट्राचं भविष्य नक्कीच सुधारेल. युवकांच्या हातात महाराष्ट्राचं भविष्य आहे. सो युवकांनी या गोष्टीचा विचार नक्कीच केला पाहिजे. हा देश आपली एक खूप मोठा महान देश म्हणून, महाराष्ट्राचा अर्थ काय की महान राष्ट्र. मग आपलं राष्ट्र आपण महान बनवण्याचा आपण प्रयत्न नक्कीच केला पाहिजे. आपले युवक जर आपला सक्षम असेल तर आपल्या भारताचं भविष्य सुरक्षित आहे. आणि जर आपला युवकच जर आज पिऊन पडतोय, जर पिऊन फक्त गाड्यांना झेंडे लावून तुम्ही फिरताय तर त्या गोष्टीला काहीच अर्थ नाहीये. तुम्ही नक्कीच गर्व करा. आपले महाराज आहे त्यांचा गर्व तुम्हाला असलाच पाहिजे. नक्कीच आपल्या संस्कृतीचा आपल्याला गर्व असलाच पाहिजे. पण त्या गर्वाच्या नादामध्ये आपण महाराजांचा अपमान जर करत असेल तर ह्या गोष्टीपेक्षा वाईट काहीच असू शकत नाही. आणि आपण आपल्या महाराजांची किती रिस्पेक्ट करतो त्याच्यातून आपल्या पुढच्या पिढीने आपल्याकडनं काय घ्यायचं याचा विचार आपण नक्कीच केला पाहिजे. कारण जे लहान मुलं असतात त्यांच्यावर आपण जे बालसंस्कार करतो तेच ते मोठ्यापणी शिकतात. सो तुम्ही त्या लहान मुलांना इतिहास शिकवा आणि तुम्ही स्वतः तो माहीत करा, तर ते लहान मुलं पण उद्या विचार करतील की खरंच आपल्या इथं हा असा महान राजा होऊन गेला आणि त्या काळामध्ये जर त्यांनी एवढं काही केलं तर आपण का नाही करू शकत? आपण का व्यवस्थित नाही वागू शकत? आपल्याला फक्त त्यांनी दिलेला वारसा पुढे चालवायचा आहे. आपल्या गड किल्ल्यांची रक्षण आपण करायचं आहे. आपण त्यांनी दिलेले संस्कार जोपासायचे आहे. आपली संस्कृती आपण जोपासायची आहे. आणि सर्वात महत्वाचं, आपल्या मुलांवर आपण पुढच्या पिढींवर बालसंस्कार केले तर नक्कीच आपला देश खूप महान होईल. आपला महाराष्ट्र खूप महान होईल. आणि युवकांच्या हातातच आपलं देश असतो. सो एकच सांगेल की या व्हिडिओमधनं एक जण जरी सुधारला तर माझं सार्थक झालं हा मेसेज सांगणं. कारण एक शिवकन्या म्हणून मला असं वाटलं की मेसेज शेअर करावा. सो आवडला असेल तर नक्कीच एकदा विचार करा, महाराज जर असते तर आपण असं वागलो असतो का? आणि शिवजयंतीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि अशीच महाराजांवर श्रद्धा ठेवून स्वतःला थोडंसं बदलण्याचा प्रयत्न करा. आपले संस्कार जोपासण्यासाठी मदत करा, जेणेकरून हा महाराष्ट्र आपला आहे आणि आपल्या महाराष्ट्रासाठी आपण व्यवस्थित वागायची गरज आहे. मी हा जो काही मेसेज शेअर केला हा खरंच मनापासून केला. आणि यात जर तुम्हाला कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर त्यासाठी सॉरी. पण एक मला वाटलं की काही गोष्टी शेअर करावा. सो नक्कीच विचार करा आणि आपल्या महाराजांसाठी आपण एक चांगले युवक बना. सो थँक्यू सो मच हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. आणि अशीच रिस्पॉन्स देत राहा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा. जर खरंच या व्हिडिओमधनं मेसेजमधनं कुणी सुधारत असेल तर मला त्या गोष्टीचा नेहमी आनंद राहील. थँक्यू सो मच.